महायुतीत पालकमंत्री पदाबाबत नरहरी झिरवळांचा नाराजीचा सूर। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना आता जाब विचारणार। हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून झिरवळांची मनातील खदखद समोर। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर। मुश्रीफ असो वा झिरवाळ, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार। पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असणारा सामनामधून आणीबाणीचं समर्थन। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, हीच इंदिरा गांधींची ताकद। सामनाच्या रोखठोकमधून अभिनेत्री कंगना रणावतवर टीका। काँग्रेस थोडी सुस्तावली आहे, आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके यांचं विधान। महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, वडील सुनील तटकरेवरील यांच्यावरील बेईमान बादशाह या टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर। भरत गोगावले, महेंद्र दळवी यांचाही घेतला समाचार। बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवरील आरोपात तथ्य असेल तर मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच राजीनामा घेतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता केवळ 15 मिनिटात पार करता येणार। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून वीर योद्ध्यांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना आदरांजली। यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये कर्तव्य पथावर लष्करी सामर्थ्याची झलक। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशात नेत्रदीपक हवाई प्रदर्शन, तर फ्लाय पास्टची त्रिशूल निर्मिती। नांदेडमध्ये धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यानं 50हून अधिक भाविकांना विषबाधा। उलट्या आणि मळमळ होऊ लागल्यामुळे भाविकांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार, तर पायी दिंडी यात्रेसाठी राज्यभरातून हे भाविक आले होते।